प्रजूरपुरा पोलीस स्टेशनच्या ग्रामीण भागात राहणारी 10वीची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे 21 नोव्हेंबरच्या सकाळी एसटी बसने अमरावती शहरातील शाळेसाठी निघाली। शाळा व ट्युशनचे वेळापत्रक पूर्ण झाल्यानंतर ती सायंकाळपर्यंत घरी परतायला हवी होती। मात्र मुलगी घरी न पोहोचल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही। शेवटी मुलीच्या वडिलांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रोशन शिरसाट यांच्याकडे धाव घेत तक्रार नोंदविली। घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलविली। विविध गावात चौकशी, सीसीटीव्ही तपास तसेच नातेवाईकांशी संपर्कातून अखेर दुसऱ्या एका गावात मुलगी सुखरूप मिळाली। चौकशी दरम्यान मुलीने सांगितले की ट्युशन मध्ये मित्रमैत्रिणींशी बोलताना तिला वडील रागावण्याची भीती वाटली आणि याच भीतीने ती घरी न गेल्याचे समोर आले। सुदैवाने फ्रेजरपुरा पोलिसांच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे मुलगी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आली। कुटुंबियांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले। तक्रारदार पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यावर काय भानखेडाचे असल्याचे सांगितलं। भानखेडाचे असल्याकारणाने तक्रार पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा एकमध्ये येतो की बडनेरामध्ये येतो याबद्दल थोडा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। परंतु कंप्लेंट ऐकल्यानंतर वरिष्ठांना जशी माहिती दिली तर त्यांनी तात्काळ सांगितलं, CP सरांनी, DCP सरांनी आणि ACP सरांनी पण तात्काळ ज्युरिडिक्शनचा प्रॉब्लेम नाही, तात्काळ गुन्हा दाखल करा। 363 म्हणजे मुलगी 16 वर्षाची मुलगी गेली असा गुन्हा दाखल केला। आणि CP सरांनी DCP सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता मला मुलगी डिटेक्ट पाहिजे, म्हणून आम्ही शिरसाट मॅडम आहेत, PSI शिरसाट मॅडम, मनोज काळपांडे आणि त्यांचा रायटर हे पथक नेमून तेव्हाच आरोपी आणि पीडित मुलगी जी आहे, मिसिंग मुलगी, तिचा शोध घेण्यासाठी पाठवलं। शोध घेत असताना ती दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला मिळालेली आहे। आणि